बारामतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी म्हणजे 16 एप्रिलला सायंकाळी विराट हिंदू संमेलन पार पडले। या हिंदू संमेलनाला मोठ्या संख्येने महिलांसह हिंदू बांधव उपस्थित होते। या हिंदू संमेलनाला इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, हिंदुत्ववादी नेते धवलसिंह मोहिते पाटील, श्री संत बाळूमामा जीवनचरित्र कथाकार विक्रम जगताप, हिंदुत्ववादी वक्ते अभय ठकार, हिंदुत्ववादी वक्त्या जागृती अयाचित यांनी आलेल्या हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले। त्याचबरोबर बारामती हिंदू बांधव निलेश धालपे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूया ते काय म्हणाले। आज या ठिकाणी बारामतीमध्ये हिंदू संमेलन पार पडलेलं आहे। कोण मान्यवर उपस्थित होते? आज बारामती शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनजागरण समिती, वेगवेगळे हिंदू धर्मांच्या संघटना असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या वतीने बारामतीतील हिंदू संमेलन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलं। आज सायंकाळी 5:30 ते 9 या वेळेत हे संमेलन झालं। या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे पांडुरंगजी बलकवडे इतिहास संशोधक आहेत, ते या कार्यक्रमाला वक्ते लाभले। त्याचबरोबर धवलसिंह मोहिते पाटील, विक्रमजी जगताप, मेजर विक्रमजी जगताप, आणि त्यानंतर अभयजी ठक्कर, पुण्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे। त्याचबरोबर जागृती ताई यांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं। त्याचबरोबर अखंड भारतामध्ये आता हिंदू संमेलनं चालू आहेत। सशक्त भारत, समर्थ भारत व्हावा यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे। जात पात, प्रांत, भेद हे सर्व विसरून फक्त भगव्या ध्वजाखाली हिंदूंनी एकत्र यावं। आपणा सर्वांना माहिती आहे, आत्ता वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं आपण सर्वच जण पेलत आहोत। त्या आव्हानाला प्रतिसाद किंवा त्याला आव्हान देण्याकरिता सर्व हिंदूंनी जागृत व्हावं। महिला असतील, मुली असतील, बाळे असतील, आपले मुलं असतील, त्याचबरोबर आपले सर्व पुरुष मंडळी असतील, यांनी या संमेलनात येऊन धर्माचा जागरण व्हावा, ह्याची देवाणघेवाण व्हावी, सर्वांनी एकत्र येऊन महाप्रसाद करावा। यासाठी हे हिंदू संमेलनं संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभरामध्ये चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज बारामतीमध्ये हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं। त्यासाठी हे वेगवेगळे प्रकारचे वक्ते लाभले होते। त्याचबरोबर आता महाप्रसादाचं नियोजन चालू आहे। महाप्रसाद झाल्यानंतरनं या कार्यक्रमाची सांगता समाप्ती होईल। सकल हिंदू समाज व हिंदू समाजाचे जे विविध अंग आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन फक्त हिंदू या नावासाठी या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली, आणि हे कार्यक्रम संबंध भारतामध्ये यशस्वी होताना आता दिसत आहे।